19 एकदा, 22 ते 24 एकदा आणि आता 24ला पुन्हा शपथ घेतली आहे. मी सुरुवातीला हा जो विश्वास, दुहेरी विश्वास व्यक्त केला. तिसऱ्यांदा मला मंत्रिमंडळात स्थान मिळालं आणि नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये 22 ते 24 आम्ही उत्तम केल्यामुळे तेच खातं पुन्हा मिळणं हे तसं अवघड असतं. तेच खातं मला पुन्हा मिळालं. त्याबद्दल देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी, देशाचे गृहमंत्री आणि आम्हा सगळ्यांचे पालक नेते माननीय अमितभाई, राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डाजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी, माननीय अजयदादा, राज्याचे अध्यक्ष आणि आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, या सगळ्यांचं खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी हा विश्वास माझ्यावर व्यक्त केला. तिसऱ्यांदा शपथ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एका सामान्य गिरणी कामगाराच्या मुलाची हा सोपा विषय नाही आहे. हा विश्वास सार्थ ठरवेल. 22 ते 24 नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने नॅक ज्यांचं झालं अशा महाविद्यालयांची संख्या वाढवणं, पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची पुस्तकं मराठीकरण करण्यापासून मुलींचं प्रोफेशनल कॉलेजेसमधलं पर्सेंटेज वाढवण्यासाठी 100% त्यांची फी माफ करण्यापासून खूप नवीन स्वायत्त विद्यापीठं देणं. काल विधानसभेमध्ये नागपूरला 3 नव्याने विद्यापीठांना स्वायत्तता आम्ही दिली, ज्याला आम्ही क्लस्टर युनिव्हर्सिटीचा एक प्रयोग म्हटला, जो एका अर्थाने सक्सेस झाला. पहिलं क्लस्टर युनिव्हर्सिटी आम्ही वारणा युनिव्हर्सिटीला दिलं की ज्याच्यामध्ये एक ग्रँट असणारं कॉलेज, एक नॉन ग्रँट असणारं कॉलेज आणि एक ॲडिशनली कुठलंही असं 3 कॉलेजेस मिनिमम असल्यानंतर एक क्लस्टर मिळणार. वारणेने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यांना आता क्लस्टर नोकरी मिळाली. असे नवीन शैक्षणिक धोरणातले जेवढे प्रयोग आहेत तेवढे गेल्या 2 वर्षात आम्ही केले, 2-2.5 वर्षात आम्ही केले. यातली राहिलेली वाटचाल आगामी काळात पूर्ण होईल. काही कमी होणार नाही. आपल्याकडचं कसं झालं, 2014ला महाराष्ट्रातली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या, ज्याला आपण स्टुडंट पॉप्युलेशन म्हणतो, ते केवळ 12 लाख होतं. आता ते 43 लाख झाले. एवढी विद्यार्थी संख्या वाढते. त्याचे वेगवेगळे कारण आहेत. दळणवळणाची साधनं वाढणं असेल, मग देवेंद्रच्या काळामध्ये 14 ते 19 त्यांनी मुलांना नाही मुली नाही, जातीवर आधारित नाही, परंतु जातीचं रिझर्वेशन नाही आहे पण 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा मुलींना 50% फीमध्ये माफी दिली. मग पुढे जाऊन ती डीम युनिव्हर्सिटीला 5 लाखाच्या कॅपिंगमध्ये कामांना दिली. या सगळ्यातून आता आपलं स्टुडंट पॉप्युलेशन 43 लाख झालं. आमचं टार्गेट हे 50 लाख क्रॉस करण्याचं आहे आणि त्यामुळे स्वायत्त विद्यापीठं याच्यातून काही नवीन गोष्टी येत आहेत आणि त्यातून विदेशामध्ये जाणारं विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी होईल. आता तर केंद्र सरकारने विदेशी विद्यापीठांना भारतामध्ये त्यांचा कारोबार सुरू करायला परवानगी दिली. आपण त्याच्यात एक पाऊल पुढे चाललो आहोत. आता या नवीन वर्षात ते सुरू करू की आपण वाशीजवळ 1000 एकरचं कॅम्पस तयार करतो की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येणाऱ्या फॉरेन युनिव्हर्सिटीने कॉमन वापरायच्या. म्हणजे हॉस्टेल त्यांना बांधावं लागणार नाही, क्लासरूम त्यांना बांधावं लागणार नाही, लायब्ररी त्यांना बांधावं लागणार नाही, लॅबोरेटरी त्यांना बांधावी लागणार नाही. येणाऱ्या विद्यापीठाने त्यांच्या विद्यापीठाची डिग्री इथे येऊन द्यायची. म्हणजे जे पर इयर 30 लाख रुपये मुलांना विदेशात जायला लागतात, त्याच्याही 300 विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप आपण सुरू केल्या, ज्यात आपण वर्षाला 30 लाख म्हणजे 5 वर्षाला 1.5 कोटी देतो. पण हे लागणारच नाही जर त्याच विद्यापीठाची डिग्री इथे मिळाली तर. इतक्या वेगाने आपण पुढे चाललेलो आणि हे नवीन शैक्षणिक धोरणाच्या काही ज्या विशेषता आहेत त्यातली हे. असं आहे की तुम्हाला काही काम पाहिजे की नाही. ज्यावेळेला खाती वाटप होत नव्हती त्यावेळेला तुम्ही खाती वाटप कधी होणार आता समजा लगेचच उद्या पालकमंत्रीपद घोषित झाली तर तुम्हाला प्रश्न पडेल की आता विचारायचं काय. नाही, मी गंमत नाही करत, पण शेवटी असं आहे ना की ज्यावेळेला एवढा मोठा मॅन्डेट मिळतो, 237 जण, त्याच्यातून 43 जण सिलेक्ट करणं, मग त्यांच्या क्षमतेप्रमाणे अनुभवाप्रमाणे खाती देणं, मग त्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी 4 मंत्री झालेले आहेत. सातारा जिल्ह्यात 4 झालेले आहेत, पुणे जिल्ह्यात 4 झालेले आहेत. त्याप्रमाणे त्यातल्या कोणाला पालकमंत्री म्हणायचं, मग उरलेल्या 3घांचं काय, असा इतका सोपा विषय नाही आहे. पण मला असं वाटतं की खाती वाटप झाली
झालं. आता पालकमंत्री पद पण होतं. माझं नेहमीचं उत्तर ठरलेलं आहे, संघटना जे सांगेल ते करू. पण संघटनेचा दावा आहे की नाही? नागपूरला बहुतेक लगेचच जानेवारी फेब्रुवारीमध्ये ठरलं. मुळात हा केंद्राचा उपक्रम आहे. NBT नॅशनल बुक ट्रस्ट ही जी केंद्र सरकारची योजना आहे त्याच्यातून त्यांनी गेल्या वर्षी आपल्याला ऑफर दिली आणि आपण इतका जोरदार केला की त्यांनी यावर्षी आपल्याला न मागता दिलं. मग त्यांचं NBTचं ऑफिस पण पुण्यामध्ये सुरू होण्याची जागा आपण दिली. आता विभागशा ते करू शकतात, पण त्यांचं ज्या प्रकाराने रिसिव्हिंग वाढलं आहे, काश्मीरमध्ये झाला बुक फेस्ट, पण नागपूर त्यांनी स्वीकारलं आणि पालकमंत्रीपदाबाबत ज्या पक्षाचे आमदार जिल्ह्याचे असतात त्यांना मंत्रिपदाची संधी द्यावी असं काही ठरलंय का? कारण कोकाटे जे आमदार आहेत मंत्री त्यांनी असं फॉर्म्युला आहे असं नाही. असं काही फॉर्म्युला ठरलेला नाही किंवा असं फॉर्म्युला ठरला असेल तर मला माहीत नाही. पण जनरल नॉलेजवर मी खूप चालतो की काय होऊ शकतं. तर त्या जनरल नॉलेजमध्ये अशा प्रकारे संख्येवर ठरणार नाही. त्या जिल्ह्याची आवश्यकता, अनुभवी माणूस, थोडासा पॉलिटिकल बॅलन्स इम्बॅलन्स, काही पेंडिंग विषय, असे सगळे विषय घेऊन निर्णय होतो. आणि त्यामुळे पूर्वी एकच मुख्यमंत्री असायचे, आता एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आहेत. या तिघांची जी त्रिमूर्ती आहे ती इतकी ब्रिलियंट आणि एक्सपिरियन्स आहे की ते निर्णय करतील. घटना जी आहे ती अतिशय संवेदनशील आहे. गृहमंत्र्यांच्या विरोधात सातत्याने महाविकास आघाडी आता सुद्धा बोलत परत एकदा गृहमंत्रीपद दिल्यानंतर पण आता सुरुवात पुन्हा एकदा टीकेवरच होती. नाही, मला असं वाटतं की दोन्ही सभागृहात, विधानसभा विधान परिषद, झालेल्या चर्चेला अतिशय स्पष्ट, साहसी, विश्वास लोकांना देणारं असं उत्तर, चर्चेला जे उत्तर देतात रिप्लाय, तो माननीय देवेंद्रजींनी दिला आहे. त्यात कुठेही त्याने हातचं राखलेलं नाही. ते असं म्हणाले की जो जो यात दोषी असेल त्या प्रत्येकाला शासन मिळेल. काल अजितदादा इमिजिएट गेले तिकडे भेटायला. त्यामुळे बरं नुसतं रिप्लाय नव्हतं, त्यात ॲक्शन्स होते ना. असं आहे की आपली लोकशाही इतकी काय म्हणूया, तिची ब्युटी अशी आहे, सुंदरता अशी आहे की कोणी कोणावर आरोप करू शकतो. आरोपातून काय होणार? माननीय देवेंद्रजी काय म्हणाले की ह्यांतला कोणावरही आरोप झालेला सिद्ध झाला तर मी कोणालाही सोडणार नाही. उगाचच हवेत खडे मारण्यात काही अर्थ नाही. आणि त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चौकशा लावल्या. SIT लावलेली आहे. SITचा हेड IG लेवलचा माणूस गेला आहे आणि त्याच्यातून निष्पन्न होईल. वाटप करताना काही कसरत झालेली आहे का? म्हणजे मोठेपाडी असेल किंवा असेल त्यांना एकच खाता आहे, फक्त विभागून दिलेला आहे. असं आहे की साधं एखादं मंडळ असेल, तरुण मंडळ, आणि गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, त्यातही कामं वाटप करताना इतकंही तारेवरची कसरत करायला लागते. अध्यक्ष कोणाला म्हणायचं, उपाध्यक्ष कोणाला म्हणायचं, कोषाध्यक्ष कोणाला म्हणायचं. त्याच्यात राज्य 14 कोटीचं चालवायचं आहे. त्याच्यामध्ये कोणाला कुठलं खातं द्यायचं याचे आग्रही असतात आणि निर्णय करणारा खूप शांत डोक्याने निर्णय करावा. जेव्हा जेव्हा तुमची संख्या वाढते त्यावेळेला त्या संख्या वाढीचं स्वागत केलं पाहिजे. आणि संख्या वाढली की अशा प्रकारची थोडी कसरत वाढणार ना. म्हणून म्हटलं की मगाचं वाक्य मी काही वाक्य पुन्हा म्हणतो की आपल्या लोकशाहीची सुंदरता अशी आहे ज्याच्यामध्ये कोणालाही काही म्हणायला परवानगी, कोणालाही कुठे जायला परवानगी. त्यामुळे राहुल गांधी येत आहेत, ते येत आहेत. तुम्ही पालकमंत्री असताना अतिशय शांततेत पुण्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये पूर्ण पार पडला, हे तुम्ही देखील सांगितलेलं होतं. काय पडलं? मी काय म्हटलेलं नव्हतं. काय मी काही म्हटलेलं नव्हतं. बरं, ठीक आहे. थोडं असं लोडेड वाक्य नव्हतं. अगदी जिल्ह्यात असं तुम्ही म्हणताय. आम्ही म्हणतो चर्चा आहे, लोकांचं म्हणणं आहे पुन्हा एकदा संधी मिळाली तर तुम्ही पालकमंत्री पद स्वीकाराल. माझं ठरलेलं उत्तर आहे की माझी पार्टी, माझा पक्ष, माझं नेतृत्व मला जे सांगेल ते मी स्वीकारतो आणि ते उत्तम करतो. माझ्याकडे उच्च व तंत्र शिक्षा दिलं 2.5 वर्षापूर्वी. अनेकांना वाटलं की याला सायडिंगला टाकलं, हे तर महसूल मंत्री होते. पण ती नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची आवश्यकता होती
आणि त्याच्यामध्ये मी इतकं चांगलं काम केलं की आता देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये आपण देशात फर्स्ट आहोत. दादा पण तुमचं लीड अजितदादांपेक्षा जास्त आहे आज. म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये एवढं लीड कुणाचंच नाहीये. त्यामुळे मला लीड मिळाला हे चांगलं झालं. कोथरूडकरांचं त्यासाठी मी साष्टांग नमस्कार घातला पहिल्याच दिवशी संध्याकाळी साष्टांग नमस्कार. नाही दादा मुद्दा असं आहे, पब्लिक डिमांड आहे. म्हणजे अर्थात एवढं लीड आहे त्यामुळे मी तेच पुन्हा म्हणेन, त्यामुळे वेळ घालवू नका. मी तेच पुन्हा म्हणेन की पब्लिक डिमांडवर आमच्याकडे निर्णय होत नाही. आमचं नेतृत्व ठरवेल तेव्हा निर्णय होतो. आमचं नेतृत्व जे ठरवेल ते मी अतिशय त्याचं मी सोनं करेन. आगामी महानगरपालिका तिथं सोनं होईल. माझं नेतृत्व मला जे देईल त्याचं मी सोनं करतो. पालिका निवडणुकामध्ये नेमके कसे रणनीती असणार आहे? नाही, अजून लहान आघाडी म्हणते की आम्ही अजून 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. त्याचा निकाल लागेल. आता दिसतंय असं की सुप्रीम कोर्टात निकाल आता काही बोलणार आहे. मग पुढे नोटिफिकेशन निघेल, मग प्रभाग रचना, मग 2011 पासून जनगणना झालेली नाही, 21शी राहिली आहे ती होईल. असा तो एक मोठा एक्झरसाईज असल्यामुळे जानेवारी महिन्यात त्याची सुरुवात तरी व्हावी असा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री मोदींचा आहे. चला पालकमंत्री पदावर चांगला दोन दादांमध्ये कुठलीही रस्सी केस नाही पालकमंत्री पदावर. बिलकुल नाही. आणि तेही आमचं केंद्रीय नेतृत्व जे ठरवतं दादा तुम्ही 30 सीट आहे तुमची.